नमस्कार मंडळी, मी आहे साईनाथ आणि तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ग्रो विथ साईनाथ. आज मी आपल्यासाठी नवीन पॉडकास्ट घेऊन आलेलो आहे. ह्या पॉडकास्टमध्ये आपण गव्हर्नमेंट बँकिंग सेक्टर ह्या बाबतीत चर्चा करणार आहोत. ह्यामध्ये येणाऱ्या वॅकन्सीज, आपण जॉब कसा अप्लाय केला पाहिजे, आपण याच्यामध्ये किती पदं असतात, असे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. तर ह्यासाठीच मी इथे आमंत्रित केलेलं आहे जे गेल्या 10 वर्षापासून ह्या फील्डमध्ये मुलांना शिकवत आलेले आहेत आणि ते म्हणजे ह्या फील्डचे एक्सपर्ट मिस्टर सुदेश मेश्राम. बऱ्याच मुलांना त्यांनी मार्गदर्शन करून वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जॉबची सुवर्ण संधी दिलेली आहे. तर आपण थेट त्यांच्याशीच बोलूया. स्वागत आहे सर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. धन्यवाद साईनाथ सर, मला ही संधी दिल्याबद्दल. आज बरेच असे विद्यार्थी मित्रांना ह्या ब्रॉडकास्टची गरज आहे. जेव्हा पण आपण बघतोय असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना करिअर ऑप्शन कसं घडवायचं हे माहीत नसते. त्यामुळे खरंच मी तुमचा आभारी आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझं नाव सुदेश गुंदास मेश्राम आणि माझे शिक्षण अभियांत्रिकीमध्ये झालेलं आहे, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनमध्ये. आणि मागच्या 10 वर्षापासून मी बऱ्याच विद्यार्थ्यांना माझ्या अकॅडमीमध्ये शिकवलेलं आहे. माझ्या अकॅडमीचं नाव पेज अकॅडमी. यामध्ये पेज हा जो शब्द आहे याचा अर्थ असतो पी स्टँड्स फॉर प्रिपरेशन फॉर, ए स्टँड्स फॉर ऑल, जी स्टँड्स फॉर गव्हर्नमेंट आणि ई स्टँड्स फॉर एक्झाम्स. सो पेज अकॅडमी या नावाने मी इथे विरार या भागामध्ये, विरार, वसई, नालासोपारा या भागामध्ये संस्था चालवतो. आणि बऱ्याच वर्षापासून बरेच असे विद्यार्थी घडविलेले असल्यामुळे ते बरेच भागामध्ये, विभागामध्ये, जसं मंत्रालय झालं, बँकिंग झालं, स्टाफ सिलेक्शन कमिशन झालं, रेल्वे झालं, या विभागामध्ये ते कार्यरत आहेत. तर धन्यवाद सर, तुम्ही बरेच इन्फॉर्मेशन म्हणजे शॉर्टकटमध्ये तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन आपल्या विद्यार्थ्यांना सांगितली, आपल्या ऑडियन्सला सांगितली. आता आपण म्हणजे काही असे प्रश्न आहेत जे मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, जे मे बी बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे प्रश्न असतात जे बँकिंग सेक्टरमध्ये जॉईन करण्यासाठी इच्छुक असतात आणि त्याला माहिती नसतं की यार आपण कुठे जायचं, कसं आपण ॲडमिशन घ्यायचं, शिक्षण कसं पूर्ण करायचं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला कशा प्रकारे जॉब लागेल. हे मला वाटतंय मलाही माहिती नव्हतं आणि बऱ्याच अशा विद्यार्थ्यांना माहिती नसेल. आज तुमच्या अकॅडमीमध्ये बरेच असे विद्यार्थी येतात जे तुम्हाला प्रश्न करतात ऑफलाईन. तसेच आमचे ऑनलाईन सुद्धा विद्यार्थी आहेतच की राईट, जे असे प्रश्न करतील त्यांना आपल्याला ही उत्तरं द्यायची आहेत. बरोबर. तर आज त्यातलेच माझे काही मोजके प्रश्न आहेत जे मी तुम्हाला विचारेल आणि ते तुम्ही प्रामाणिकपणे म्हणजे ॲज तुमच्या मनापासून तुम्ही उत्तर द्या ॲज अ शिक्षक म्हणून. नक्की नक्की. तर त्यातलाच माझा असा प्रश्न आहे सर, आता म्हणजे तुमच्यापासूनच सुरू करतो मी की ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही म्हणजे कसं आलात डायरेक्टली, की आता तुम्ही जसं बोलत की इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही शिक्षण घेतलं बरोबर आणि त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली सडनली आता मुलांना गव्हर्नमेंट एक्झामचं प्रिपरेशन करताय. हे कसं म्हणजे? बरं, कसं झालं ॲक्च्युली जेव्हा मी 2011ला पासआउट झालं इंजिनिअरिंग, त्यानंतर मी 2 वर्ष काम केले टाटा कम्युनिकेशनमध्ये आणि पुण्यामध्ये. त्यावेळेस असे बरेच विद्यार्थी होते माझे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करायचे, मोस्टली UPSCला. आणि माझ्या घरामध्ये सुद्धा असे बरेच जे अधिकारी आहेत ते लिटरली IAS ऑफिसरपासून तर छोट्या पोस्टला टॅक्स असिस्टंट, मंत्रालयामध्ये, बँकिंग सेक्टरमध्ये बरेच असे माझे नातेवाईक आहेत. आणि त्यामुळे मला कुठंतरी असं जाणवलं की बाबा मी पण या क्षेत्रामध्ये प्रयत्न करावा. आणि त्यामुळे मग सर मी UPSCची वाटचाल चालू केली. UPSCची वाटचालमध्ये बऱ्याच असे अप्स अँड डाऊन्स आले आणि त्या वेळेमध्ये बऱ्याचदा बिईंग अॅन इंजिनियर, बिईंग अॅन मॅथ्स आवडता सब्जेक्ट असल्यामुळे जेव्हा काही असे माझे मित्र किंवा काही अनोळखीसुद्धा जेव्हा काही क्वेश्चन्स माझ्याकडे घेऊन यायचे तेव्हा मला इझिली ते क्वेश्चन जमायचे. तर तेव्हा कुठं मला असं वाटलं की नाही बाबा मी हे सब्जेक्ट, मॅथ्स हा जो सब्जेक्ट आहे बँकिंग सेक्टरचा असो किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचा, तो मी चांगल्या प्रकारे शिकवू शकतो. आणि त्यानंतर मग वाटचाल सुरू झाली आपल्या बिईंग अँड शिक्षकाची. म्हणजे खरंच सर, म्हणजे तुमचं जी जर्नी आहे ती खरंच ग्रेट आहे. म्हणजे तुम्ही ॲज अ इंजिनिअरिंग स्टुडंट आहात, त्यानंतर तुम्ही स्वतः UPSCची तयारी करायला लागलीत आणि आज तो अनुभव तुम्ही ॲज अ विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करताय. तुमचंच नॉलेज तुम्ही लोकांना देताय आणि आज बरेच विद्यार्थी तुम्ही जसं सांगितलं चांगल्या प्रकारे तुम्ही घडवले आहेत. आज तुमचे विद्यार्थी बँकिंग सेक्टरमध्ये वेगवेगळ्या पदावर आहेत आणि ते खरंच तुम्हाला आजही त्या गोष्टीचा प्राऊड वाटत असेल, तुम्हाला स्वतःला प्राऊड असेल की माझे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. तर कसं सर माहिती आहे का, आता आज आपला जो आजचा विषय आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम भरपूर आहे. जसं आता SSC आहे, स्टाफ सिलेक्शन झालं, पोलीस भरती झालं, MPSC, UPSC, NDA एक्झाम, असे बरेच आहेत. पण त्यातला आजचा जो आपला टॉपिक आहे ना तो आहे फक्त बँकिंग सेक्टर. आपण ह्याच विषयावरती आज खोलवर चर्चा करूया जेणेकरून असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांचे प्रश्नांची उत्तरं त्यांना भेटतील. नक्की सर. तर जसं तुम्ही आता तुमच्याबद्दल सांगितलं असेच आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्या फील्डमध्ये घेऊन यायचं आहे. बरोबर. ओके, तर माझा त्यातला असा प्रश्न असा आहे की सर मी मुंबईमध्ये राहतो. आता मुंबईमध्ये राहतो म्हटल्यावर की मी लहानपणापासून असं बघत आलो की आज आमच्या मुंबईमध्ये आपल्या मुंबईमध्ये बरेच विद्यार्थी असे आहेत ना जे गव्हर्नमेंट एक्झामला जात नाही.
बरोबर. मोस्ट ऑफ दी सातारा, आपल्या महाराष्ट्राच्या भागातली सातारा, सोलापूर, सांगली, नागपूर साईडची मुलं येऊन अभ्यास करतात आणि बँकिंग पदासाठी एलिजिबल होतात. बरोबर. आता मुंबईचा विषय निघाला म्हणजे कसं की आपल्या मुंबईची मुलं ह्या गोष्टीकडे का वळत नाही? ओके. त्याचं रिझन काय सर, कारण काय? मला असं कुठंतरी वाटतं की मुंबईची जे मुलं आहेत हे या सेक्टरमध्ये वळत नाही असं नाही आहे. ईच अँड एव्हरी स्टुडंट सीन्स की कॉमर्स हा एकमेव असा एक सेक्टर आहे जो आपल्या मुंबईमध्ये सगळ्यात जास्त स्टुडंट इलिजिबल असतात आणि त्यामुळे कुठे नाही कुठे बँकिंग सेक्टरमध्ये ईच अँड एव्हरी स्टुडंट ऑफ कॉमर्स येतात. पण महत्त्वाचं म्हणजे काय की गव्हर्नमेंट बँकिंग सेक्टरमध्ये येत नाही आणि त्याच्या मागचं रिझन असं आहे की इथे अपॉर्च्युनिटी जास्त असल्यामुळे प्रायव्हेट सेक्टरला जनरली मुलगा हा लगेचच्या लगेच जॉब भेटल्या कारणास्तव ऑप्ट करतो. त्याच संधी ज्या आहेत हे आपल्या ग्रामीण भागामध्ये, विदर्भामध्ये म्हणा किंवा औरंगाबादमध्ये म्हणा, यामध्ये तेवढ्या संधी नसल्यामुळे तिथला मुलगा जो आहे काटकसरीने का असोना, जर पहिल्यांदा तो यशस्वी नाही झाला तर दुसऱ्यांदासाठी ट्राय करतो आणि जोपर्यंत जॉब लागत नाही तोपर्यंत तो त्याची प्रिपरेशन चालू ठेवतो. तर अपॉर्च्युनिटी जास्त असल्यामुळे बहुतेक आपल्याला असं आपण समजू शकतो की बाबा मुलं तेवढ्या इंटरेस्टने किंवा तेवढ्या पर्सिस्टंटने ह्या एक्झाम्सकडे येत नाही आपल्या मुंबईची. कारण मुंबईमध्ये कसं आहे, प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्यांना लगेच जॉब लागतो. मेन रिझन, फर्स्ट रिझन हे आहे. बरोबर. आणि सेकंड रिझन म्हणजे इकडे आपल्याकडे गव्हर्नमेंटचं एवढं अवेअरनेस सुद्धा नाही वाटत मला. बरोबर. आणि मे बी आता तो पुढाकार तुम्ही घेतलाय. हो, नक्की सर. ठीक आहे. आणि बऱ्याच आपल्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवत पण आहात. हो. आता त्यातलाच कसं सर, माझा प्रश्न आता सिंपल असा आहे की सर आता आपल्यासाठी बरेच प्रश्न आहेत. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण डायरेक्टली. मुलांचाही खोळंबलेत मुलं आपली. हो हो, नक्की. की त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे भेटतील. तर प्रश्न असा आहे ना की सर, आपला बँकिंग सेक्टरमध्ये आपल्याला जॉईन करण्यासाठी काय करावं लागतं? म्हणजे काय म्हणजे गव्हर्नमेंट बँकिंग सेक्टरमध्ये म्हणतो आपण, काय त्याची सुरुवात असते? म्हणजे कशा प्रकारे त्यांनी काय त्याचा फॉर्म असतात, काय असतं, कसं केलं पाहिजे मुलांनी? बरं, तर या क्षेत्रामध्ये बँकिंग गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर क्रायटेरिया जो आहे हा फक्त 12वी पास असायला पाहिजे कुठल्याही पोस्टसाठी. त्यामध्ये बऱ्याच अशा पोस्ट आहेत आणि ज्या प्रकारे आपल्याला प्रत्येक गेम्स जेव्हा पण आपण डाउनलोड करतो किंवा खेळतो, जसं माहीत असते की बाबा हा नवीन गेम आला, त्या प्रकारे माझी अशी इच्छा आहे तुम्ही एकदा तरी गुगलमध्ये फक्त एक शब्द टाईप करा, तो म्हणजे IBPS. IBPS हा शब्द टाईप केल्यानंतर किती प्रकारच्या एक्झाम्स होतात आणि कुठून फॉर्म भरला जातो हे सगळ्या तुम्हाला गोष्टी माहिती होणार मित्रांनो. आता सर, याच्या आधारावर माझा दुसरा प्रश्न आहे आपल्यासाठी, म्हणजे रॅपिड फायर बोलूया आपण त्याला. कारण आपला सेशन आपल्याला लवकर, म्हणजे मुलांना कमी वेळेमध्ये जास्त गोष्टी माहिती पडल्या पाहिजेत. तर दुसरा प्रश्न असा आहे ना माझा की जसं तुम्ही बोललात की शिक्षण, म्हणजे याच्यामध्ये शिक्षणावर आपण जाऊया, तो पुढच्या प्रश्नामध्ये मी उत्तर द्यायचं. पण त्याच्या आधी मला सांगा सर, याच्यामध्ये जसं तुम्ही बोललात कोणत्या कोणत्या वॅकन्सीज निघतात, कोणत्या कोणत्या भरती असतात, कोणत्या कोणत्या पोस्ट असतात, सांगाल का जर आपल्या ऑडियन्सला, विद्यार्थ्यांना? नक्की सर. यामध्ये ज्या वॅकन्सीज आहेत प्रत्येक वर्षी IBPS मार्च महिन्यामध्ये कॅलेंडर डिस्प्ले करतो आणि त्यामध्ये पूर्ण वर्षभराच्या जूनपासून ज्या एक्झाम होतात डिसेंबरपर्यंत आणि जानेवारीपर्यंत त्या एक्झाम्स असतात. तर वर्षामधून एकदाच IBPS कॅलेंडर डिस्प्ले करतो आणि त्यामध्ये सगळ्या एक्झाम्सची माहिती असते. पोस्ट जर आपण म्हटलं तर यामध्ये ज्या पोस्ट आहेत, 12वी पाससाठी अटेंडंट ही नावाची पोस्ट आहे, ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी पोस्ट आहेत क्लरिकल आणि स्पेशालिस्ट ऑफिसर. तर ह्या 3 प्रकारच्या एक्झाम्स IBPS कंडक्ट करतो प्रत्येक वर्षी. 2011 पासून IBPSनी सुरुवात केली आणि आज 2024 आलं तरीसुद्धा IBPS कंटिन्युअस एक्झाम घेत आहे आणि ह्या सगळ्या एक्झाम ऑनलाईन होत असल्यामुळे प्रामुख्याने जर बघितलं तर प्रत्येक तो गरजू मुलगा ज्याच्याकडे शिक्षण आहे आणि ज्याला खरंच गव्हर्नमेंट ऑफिसर व्हायचं आहे तो ह्या एक्झामच्या थ्रू होऊ शकतो. सर, आता तुम्ही जसं बोललात बघा की याचं कॅलेंडर असतं, राईट. साधारणतः ते कोणत्या महिन्यामध्ये चालू होतं? म्हणजे मला ते थोडंसं शॉर्टमध्ये सांगा ना, म्हणजे कोणत्या महिन्यात एक्झॅक्टली, म्हणजे वर्षामध्ये असे किती एकदाच लागतं? तुम्ही बोललात कॅलेंडर, बरोबर, वर्षामध्ये एकदाच ते अनाऊन्स करतात, पण तो महिना फिक्स असतो का की असं मागे पुढे काही होतं त्याचं? मोस्टली सर, जर IBPS जो आहे जसं वर्ष चालू असतो आणि फायनान्शियल इयर चालू होतो त्या प्रकारे जो आहे फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये प्रत्येक वर्षी ज्या काही एक्झाम्स घेणार आहे IBPS त्याचा कॅलेंडर तो डिस्प्ले करतो त्याच्या साईटवर. खरंच, म्हणजे आता जसं की तुम्ही सांगितलं की मुलांना की बाबा 12वीचा मुलगा सुद्धा याच्यामध्ये एक्झाम देऊ शकतो आणि ग्रॅज्युएशनचा पण देऊ शकतो. राईट. आता त्याच्या आधारावर माझा पुढचा प्रश्न असा आहे, एज क्रायटेरिया काय एक्झामसाठी? यामध्ये विद्यार्थी मित्रांनो
अटेंडंट नावाची जी पोस्ट आहे ज्याचा क्रायटेरिया 12वी पास आहे, याला वयोमर्यादाची अट अशी आहे की तो 18 वर्षाचा कंप्लीट व्हायला पाहिजे. ही पहिली वयोमर्यादा आहे. अटेंडंट या पोस्टसाठी तो ग्रॅज्युएट असायला नको, ही सगळ्यात महत्त्वाची अट आहे. दुसरी अट, जे क्लरिकलच्या ज्या पोस्ट आहेत किंवा ज्या पीओच्या पोस्ट आहेत त्याला वयोमर्यादा स्टार्ट होते काही बँकेसाठी, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया वयोमर्यादा आहे 20 वर्ष, आणि IBPSच्या जेवढ्या काही बँका आहेत त्यांची वयोमर्यादा स्टार्ट होते 21 वर्ष. तर 20 पासून तर 30 वर्षापर्यंत आणि 21 वर्षापासून तर 30 वर्षापर्यंत जे आहेत हे क्लरिकलच्या पोस्ट तुम्ही क्लरिकल आणि IBPS PO म्हणजे प्रोबॅशनरी ऑफिसर ह्या सगळ्या पोस्टला तुम्ही इलिजिबल असतात. जे कोणी मागासवर्गीय स्टुडंट असतील त्यांना OBC जर असेल, अदर बॅकवर्ड क्लासेस जर असतील तर त्यांना 3 वर्षाची सूट आहे. जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे स्टुडंट असतील त्यांना 5 वर्षाची जी वयाची मर्यादा आहे, आणि त्या प्रकारे ते लोक 20 ते 35 यामध्ये फॉर्म भरू शकतात. म्हणजे जर जनरल कास्टसाठी 20 ते 30 आहे, तर शेड्यूल कास्ट जे मागासवर्गीय आहेत त्यांना 20 ते 35. ओके. आता याच्यामध्ये असा सर प्रश्न माझा की तुम्ही आता IBPSच्या बँक्स बोलला, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या बँक असतात? हां, IBPS मध्ये आत्ता या स्थानी 2024ला सिन्स की बऱ्याच बँक ह्या मर्ज झाल्या आहेत. टोटल 11 बँक आहेत ज्याला आपण पब्लिक सेक्टर बँक असे म्हणतो, ज्याला आपण नॅशनलाइज बँक असे म्हणतो, ज्यामध्ये बँक ऑफ बडोदा आली, त्याच्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक आली, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आली, अशा प्रकारच्या टोटल 11 बँका आहेत. आणि SBIच्या 6 सबसिडरी एकत्र झाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाची वेगळी एक्झाम होते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची वेगळी एक्झाम होते. बऱ्याचशा मोठ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्या अपेक्स बॉडी आहेत, ज्याला आपण म्हणतो IRDA झालं, तुमचं नाबार्ड झालं, त्याच्यानंतर सेबी झालं, त्याच्यानंतर ECGC झालं, ह्या सगळ्या बँका पण आहेत. नाही आहे तसं नाही. तर वर्षभरामध्ये विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला खरंच बँकर व्हायचं असेल तर तुम्हाला ॲटलिस्ट 10 ते 12 एक्झाम भेटणार, आणि 10 ते 12 एक्झाममध्ये कुठं पण एक एक्झाम पण तुमची जर हुकली तर दुसऱ्या एक्झाम, दुसरी हुकली तर तिसरी एक्झाम, तिसरी हुकली तर चौथ्या एक्झाम, म्हणजे तुम्हाला यश नक्की भेटेल. जशी तुम्ही वयोमर्यादा सांगितली, जसं मागासवर्गीय कास्ट सुद्धा असतील किंवा त्याच्यामध्ये जनरल कास्ट सुद्धा असतील. बरोबर. आता आणि परत तुम्ही IBPS बँकच्या लिस्ट पण सांगितल्या की कोणत्या कोणत्या IBPSच्या बँक आहेत. आता याच्यामध्ये कसं सर माहिती आहे का, मला असं वर्षभरामध्ये आपल्या टोटल किती वॅकन्सीज निघतात, म्हणजे काउंट काय असतो त्याचा टोटल, की हे पूर्ण सेंट्रलच्या हिशोबाने असतात की आपल्या स्टेट लेवलच्या असतात? स्टेट लेवलमध्ये किती काउंट असेल आणि सेंट्रलमध्ये किती काउंट असेल ते थोडंसं डिफ्रिशिएट कराल का तुम्ही? हो, नक्की सर. बघा, कसं IBPS जो एक्झाम कंडक्ट करतो, आता 2011ला पॅटर्न वेगळा होता, 2016 पासून, 2018 पासून आणि 2021 नंतर चेंज झालेला आहे. त्यामध्ये कसं आहे की ज्या क्लरिकलच्या पोस्ट आहेत ह्या स्टेट लेवलच्या पोस्ट असतात, आणि जे ऑफिसरच्या ज्या पोस्ट आहेत त्या ऑल ओव्हर इंडिया लेवलला असतात. ओके. आणि त्यामुळे क्लरिकलची जी काही तुम्ही ज्या पर्टिक्युलर स्टेटमधले असाल तिथली लोकल लँग्वेज तुम्हाला यायला पाहिजे, ही महत्त्वाची अट आहे. ओके. त्यामुळे सपोज आता आपण महाराष्ट्रात बसलो आहे आणि जर मी UPचा असेल तर मला लोकल लँग्वेज मराठी यायला पाहिजे. बरोबर. त्या प्रकारे क्लरिकलच्या आणि POच्या मिळून एकंदरीत जर तुम्ही जागा बघितला तर असं मोठं जर आजच्या कंडिशनमध्ये थोड्या वॅकन्सी कमी झाल्या आहेत, नो डाऊट ॲट ऑल, पण एक 2011 पासून जेव्हा होत्या तर लाख भरायच्या वॅकन्सी यायच्या. आता जसं IBPS PO IBPS क्लर्कच्या ज्या वॅकन्सी आहेत 10,000 आणि 8,000, आणि येणारी पुढची नवीन वॅकन्सी SBI क्लर्क असोसिएट 8,000, जो की आकडा दिलेला आहे न्यूजपेपरमध्ये 50,000. तर मिनिमम 8,000च्या जागा तुम्हाला यावर्षी तुम्हाला एक्सपेक्टेड आहेत विद्यार्थी मित्रांनो. ओके. आता याच्यामध्ये सर तुम्ही जसं सांगितलं की 8,000 जागा असतील, हे 8,000 जागा आहेत, बरोबर, म्हणजे 8,000 लोकांना जॉब लागणार आहेत. बरोबर. हे स्टेट लेवलचं बोलला की तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचं बोलला? हे ऑल ओव्हर इंडियाला, ऑल ओव्हर इंडियाचा 8,000 जागा, पण पर्टिक्युलर स्टेटला फिक्स काही जागा असणार. म्हणजे महाराष्ट्र स्टेटला सपोज 7 जागा आहेत, 7 सीट, 700 सीट. ओके. तसेच प्रत्येक स्टेटला डिफरंट जागा असणार. म्हणजे 8,000 हे सीट डिफरन्शिएट होतात वेगवेगळ्या स्टेटसाठी. एक्झॅक्टली. ओके. आता याच्यामध्ये कसं आहे सर माहिती आहे का, जसं तुम्ही बोललात की बाबा सगळ्या स्टेटसाठी डिफरंट आहेत, तर याच्यामध्ये जे मुलं असतात, म्हणजे जे आता आपण बोललो ना कास्ट, तर याच्यामध्ये मागासवर्गीय जातीसाठी पण काही कोटा असतो का या 700 सीटमध्ये? हो, नक्की. जो आपल्याला कॉन्स्टिट्यूशननी दिलेला आहे मागासवर्गीयांचा जो काही कोटा असेल, पर्टिक्युलर 13% काही ज्या सीट्स रिझर्व्ह करायच्या असतील, तर सपोज 700 मधून काही ज्या जागा आहेत, सपोज असं आवश्यक नाही की 13 7 91 म्हणजे 91च जागा असणार, असं नाही आहे. तर
100 जागा असू शकतात, 120 जागा असू शकतात, 200 जागा असू शकतात पर्टिक्युलर कॅटेगरीच्या स्टुडंटला. ते बायफर्केट केलेले असतात. जनरल कॅटेगरीच्या स्टुडंटला एवढ्या जागा, त्यानंतर ओबीसीला एवढा, त्यानंतर शेड्यूल कास्टला एवढा, शेड्यूल ट्राईबला एवढा, त्यानंतर फिजिकल हँडिकॅपला एवढा, त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनला एवढ्या जागा. अशा प्रकारे बायफर्केशन आपल्याला नोटिफिकेशनमध्ये दिलेलं असतं. नक्कीच सर, की खरंच म्हणजे बरेच असे प्रश्न आहेत म्हणजे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे देताय आम्हाला आणि त्याचं उत्तरही मला ऐकायला खूप आवडतं आहे. आता माझं तर वय आता 34 आता मी तर करू शकत नाही ना. नाही, तुमच्यासाठी पण आहे, असं नाही आहे की मी मला बोललो की बाबा 35 एज क्रायटेरिया आहे. हां. पण सपोज एखादा असा स्टुडंट असेल ज्यांनी या सेक्टरमध्ये 5-10 वर्ष प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब केलेले असेल बँकिंगमध्ये, आणि त्याची वय जर 35 क्रॉस झाली असेल तर स्केल 2 ऑफिसर, स्केल 3 ऑफिसरसाठी तो इलिजिबल असतो. जसं सर तुम्ही आता थोड्या वेळ तर वय मर्यादा सांगितली, कास्टबद्दल तुम्ही प्रॉपर माहिती दिली, वेकन्सी किती निघतात तेही तुम्ही सांगितलं. बरोबर. आता हे सगळं मला माहिती आहे ॲज अ विद्यार्थी म्हणून. राईट. पण आता महत्त्वाचं म्हणजे काय की मी याचं प्रिपरेशन कसं करणार. राईट. म्हणजे यासाठी काही कॉलेजेस वगैरे आहेत का, की काही अकॅडमीज आहेत ज्या शिक्षण देतात. हां. तर त्याबद्दल काय सांगाल. बरं, विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये यायचं असेल आणि आपल्याला यश संपादन करायचं असेल तर तुम्ही घरून ही सुरुवात करू शकता. जसं आता आपल्याकडे मार्गदर्शक सरांनी तुम्हाला अवेअर केलं आहे, माझ्यामार्फत म्हणा किंवा बरेच असे अधिकारी येणार याच्यानंतर सुद्धा, जे सायना सर ही जी वाटचाल आहे पुढे घेऊन जाणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. तर यामध्ये जर तुम्हाला घरून सुरुवात कशी करायची, तर आपल्याला माहीत आहे की यूट्यूबमध्ये जस्ट आपल्याला काय करायचं आहे, सर्च करायचं आहे. मग पर्टिक्युलर बँकिंग सेक्टरमध्ये कुठली अशी वॅकन्सी आली असेल किंवा अभ्यास कसा करायचा तर सगळं दिलेलं आहे. तरीसुद्धा जर एखाद्याला क्लासेस लावायचे असेल तर माझ्यासारखा जो माणूस आहे तो इथे क्लासेस चालवतोय, बँकिंग सेक्टरच्या ऑफलाईन क्लासेस मी घेतोय. तर त्यामार्फत तुम्ही एक मोटिवेट राहता, 6 महिने 7 महिने याचा अभ्यास करू शकता. दुसरं जर बघितलं तर बरेच सारे असे चॅनल आहेत की ज्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं, व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. जसं तुम्ही सांगितलं की चला अकॅडमीज आहेत, मुलं ऑनलाईन सुद्धा शिकू शकतात. म्हणजे खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सांगताय की मुलांनी घरून सुरुवात करा. कारण आजच्या डेटमध्ये सर कसं आहे, काही वर्ष अगोदर ऑफलाईन होतं सर्व काही. बरोबर. आणि त्यावेळेला ऑनलाईन शिक्षण म्हणजे नाहीच होतं. राईट. राईट. आपल्याला कोरोनापासून कळालं, कोविड पासून, की आता ऑनलाईन सुद्धा आपण शिकू शकतो. राईट. आणि खरंच म्हणजे मुलं जर बघत असतील तर त्यांनी खरंच ज्यांनी सुरुवात नाही केली आहे, जे आजही ह्या वयामध्ये फिट होत आहेत, त्यांनी सुरुवात करा आणि आजपासूनच सुरुवात करा, उद्याची वाट बघू नका. सर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हो, नक्की. पुढचा प्रश्न असा आहे माझा की ह्याच्यामध्ये जे एक्झाम्स असतात, म्हणजे आता जे काय वॅकन्सीज असतील तर त्या एक्झामचे पेपर पॅटर्न काय असतात आणि किती मार्काचे पेपर्स असतात, वेगवेगळ्या पोस्टचे, कसं सांगाल त्याबद्दल. हो, नक्कीच. विद्यार्थी मित्रांनो, बँकिंग एक्झामच्या जेवढ्या काही मी आतापर्यंत एक्झाम्स सांगितले आहेत किंवा ज्या काही बँकेचे नाव घेतले आहे, या सगळ्यांसाठी मोस्टली 80% जो एक्झामचा पॅटर्न आहे तो सेम आहे आणि सेम सब्जेक्ट आहे. अगोदर आपण जाऊया की एक्झामचा पॅटर्न कसा आहे. तर यामध्ये ज्या काही पोस्ट मी सांगितल्या आहे त्यामध्ये अटेंडंट नावाची पोस्टसाठी फक्त एक एक्झाम, आणि ती पण फक्त 100 मार्काची, जे आपण 10व्या वर्गापर्यंत गणित शिकलोय, 10व्या वर्गापर्यंत इंग्रजी शिकलोय आणि 10व्या वर्गापर्यंतचा आणि आता पुढचा जो काही आपल्याला जनरल नॉलेज आपल्याला माहिती आहे त्याच्या आधारावर. आणि चौथा असा एक सब्जेक्ट आहे जो तुमच्यासाठी अनोळखी असेल, पण बरेच आपले विद्यार्थी मित्र आहेत ज्यांनी स्कॉलरशिपच्या एक्झाम दिल्या असतील किंवा नवोदय विद्यालयाची एक्झाम दिल्या असतील, त्यांना हा सब्जेक्ट माहिती आहे. आणि सगळ्यात सोपा सब्जेक्ट म्हणजे रिझनिंग, ज्यामध्ये आपण त्याला म्हणतो जनरल IQ. हे 4च असे सब्जेक्ट असणार आणि 100 मार्काचा प्रत्येकी 25-25 क्वेश्चन, ज्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25 मार्क तुमचे डिडक्ट होणार. मोठा जर तुम्हाला समजायचं असेल तर तुम्ही असं समजू शकता की जर तुमचे 4 प्रश्न सॉल्व केलेत तुम्ही आणि 4 मधून जर तुमचा एक प्रश्न जर चुकला तर तुम्हाला मार्क भेटायला पाहिजे किती, 3. पण 3 न मार्क भेटता 0.25 डिडक्ट होणार आणि मार्क भेटणार 2.75. याच्यानंतर जी दुसरी पोस्ट आहे क्लर्क आणि ऑफिसर, यासाठी एक्झामचा पॅटर्न जो आहे तो म्हणजे अगोदर असणार प्रिलिम एक्झाम, दुसरी असते स्टेप मेन्स एक्झाम आणि तिसरी असते इंटरव्ह्यू. त्यामध्ये सुद्धा 2018 पासून इंटरव्ह्यू हा वगळलेला आहे क्लरिकल एक्झामसाठी. त्यामध्ये प्रिलिम होणार 100 मार्काची आणि मेन्स होणार 200 मार्काची.
100 मार्कामध्ये 35 मार्काचा गणित असेल, ज्याला आपण म्हणतो क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड. 35 क्वेश्चन, 35 मार्क आणि 20 मिनिटामध्ये सॉल्व्ह करायचं आहे. दुसरा जो सेक्शन आहे तो आहे इंग्लिश, ज्यामध्ये 30 क्वेश्चन्स असणार. 30 मार्क्सला तुम्हाला 20 मिनिटामध्ये सॉल्व्ह करायचं आहे. आणि नेक्स्ट रिझनिंग 35 क्वेश्चन्स, 20 मिनिट्स, 35 मार्क्स, असं 100 मार्काच्या 100 प्रश्न आणि 1 तासामध्ये तो पेपर सॉल्व्ह करायचा आहे. पीओचा पण प्रिलिम हा सेम असतो, फक्त यामध्ये जो डिफरन्स आहे तो मेन्स एक्झाममध्ये आहे. तुम्ही मोठा आता सध्यासाठी असं समजू शकता की 200 मार्काचा प्रश्न असतो आणि तास जे आहे 2.5 तासच्या जवळपास तुम्हाला मेन्सला भेटतात. पीओ म्हणजे प्रोबॅशनरी ऑफिसर. तिसरी स्टेज यामध्ये आहे, त्याला आपण म्हणतो इंटरव्ह्यू, मुलाखत, ज्यामध्ये 20:80चा रेशो असतो, ज्यामध्ये 80% म्हणजे तुमचे जे रिटर्नचे मार्क्स आहेत मेन्सची आणि 20% म्हणजे तुमच्या मुलाखतीचे मार्क. एकूण मार्क जोडून तुमचा जो आहे मेरिट लिस्ट यामध्ये फॉर्म होतो. अशा प्रकारे आपण अटेंडंट ज्यामध्ये 1 एक्झाम, क्लरिकल ज्यामध्ये प्री आणि मेन्स 2 एक्झाम आणि ऑफिसर ज्यामध्ये 3 एक्झाम, या प्रकारचा आपण पॅटर्न बघितलं. तर सर आता जसं तुम्ही सांगितलं की 12वी नंतर जे काही एक्झाम्स वगैरे असतात त्याचं प्रिपरेशन कसं केलं पाहिजे आणि कोणत्या पेपरमध्ये किती मार्क असतात, किती सब्जेक्ट असतात, त्याच आधारावर माझा एक प्रश्न असा आहे की पासिंगसाठी किती मार्क लागतात. म्हणजे मुलांनी जर या एक्झाम दिल्या तर त्याचे पासिंगसाठी किती मार्क त्यांना पाहिजेत. बघा कसं असतं, यामध्ये ज्या स्टेजेस आहेत, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की 100 मार्काची जर प्रिलिम एक्झाम असेल तर प्रत्येक बँकेचा जो कट ऑफ आहे, जसं IBPS जर कंडक्ट करत असेल तर त्यामध्ये प्रत्येक वर्षी कट ऑफ चेंज होत असतो. पण मोठा जर मला तुम्हाला सांगायचं असेल तर आजच्या डेटमध्ये अगोदर असं व्हायचं की जर 60 मार्क 100मधून पडायचे तर लगेच तुम्ही क्वालिफाय व्हायचा. आता थोडा कट ऑफ सिन्स की वॅकन्सी आर लेस, कट ऑफ थोडा वाढतोय. तर प्रत्येक बँकेच्यावर डिपेंड असणार आहे तुमचा कट ऑफ काय असेल. यामध्ये बँकिंग सेक्टरमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक सेक्शनला कट ऑफ आहे. जसं स्टेट बँक ऑफ इंडियाला प्रत्येक सेक्शनला कट ऑफ नाही, त्याप्रकारे IBPSमध्ये प्रत्येक सेक्शनला कट ऑफ असतो. म्हणजे मॅथ्सला तुम्हाला जो कट ऑफ असेल, फॉर एक्झाम्पल 5 मार्क्स, तर तुम्हाला मिनिमम मॅथ्समध्ये 5 मार्क पडायला पाहिजे. इंग्रजीचा जर कट ऑफ असेल 10 मार्क तर 10 पडायला पाहिजे. एक असतो सेक्शनल कट ऑफ आणि एक असतो ओव्हरऑल कट ऑफ. तर सेक्शनल कट ऑफमध्ये पर्टिक्युलर सेक्शनला तेवढे मार्क पडायला पाहिजे आणि ओव्हरऑल म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की बाबा 100मधून 60 मार्क जर पडले तर तुम्ही नेक्स्ट स्टेजसाठी इलिजिबल होता. याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही प्रिलिम एक्झाम दिली तर तुम्हाला जॉब लागला नाही. प्रिलिम एक्झाम दिली तर तुम्ही मेन्ससाठी इलिजिबल झालात. म्हणजे 100मधून जर तुम्हाला 60 मार्क पडले तर तुम्ही मेन्स एक्झामला इलिजिबल होणार. याचाच अर्थ असं की 10,000 जर वॅकन्सी आल्या आणि लेट्स सी 1 लाख लोकांनी फॉर्म भरले तर त्यामधून आवश्यक नाही की सगळेचे सगळे मेन्सला जाणार. एक कट ऑफ 60% म्हणजे 60,000 लोकांनी माइट बी क्वालिफाय केलं तर ते 60,000 मेन्स एक्झामला इलिजिबल होणार. मग मेन्स एक्झामचा कट ऑफ असतो. मेन्स एक्झामचा कट ऑफ जो आहे तो 200 मार्कामधून येणार. सपोज 80 मार्क त्याचा जर कट ऑफ असेल तर 80 मार्कवाल्याच्या वरचे जेवढे काही स्टुडंटनी मार्क गाठले आहेत त्या सगळ्यांना जॉब लागेल. ही झालं क्लरिकल एक्झामसाठी. यामध्येच जर ऑफिसरची पोस्ट असेल तर त्यामध्ये तुम्हाला सेकंड थर्ड स्टेज जी आहे ती म्हणजे इंटरव्ह्यू. म्हणजे 80च्या वर मार्क पडले तर तुम्ही इंटरव्ह्यूला इलिजिबल असाल आणि मग तो ओव्हरऑल कट ऑफ डिसाईड करेल की तुम्ही कुठल्या बँकेला जॉब तुम्हाला लागला. आता त्याला तुमच्याकडे येतो. मित्रांनो, जसं आता सरांनी सांगितलं की क्लरिकल जॉबसाठी आपल्याला इंटरव्ह्यूची गरज नाही, पण पीओसाठी वगैरे आपल्याला इंटरव्ह्यूची गरज आहे, त्यासाठी आपल्याला क्वालिफाय करावं लागतं. मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर प्लीज माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हा सर्वांना की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट द्यायला विसरू नका की तुम्हाला पुढच्या वेळेस कोणता टॉपिक हवा आहे आणि आम्ही नक्कीच तुम्हाला त्या टॉपिकवरती मार्गदर्शन करू. सर, आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. जसं तुम्ही आता एक्झाम सांगितलं, त्याचे पासिंग मार्क्स सांगितले, वय मर्यादा सगळं तुम्ही म्हणजे खूप डिटेलमध्ये तुम्ही सांगितलं आहे. आता त्याच्यावरच सगळं ठीक आहे, आता सगळं आपलं झालं. त्याच्यानंतर म्हणजे याच्यामध्ये सॅलरी वगैरे कशी असते, म्हणजे पोस्ट वाईज कशा प्रकारे सॅलरी असेल, बरोबर, त्याबद्दल काय सांगा. नक्कीच साईनाथ सर, तुम्ही जो प्रश्न विचारला आहे तो सगळ्याच मुलांचा आवडता असा हा प्रश्न आहे आणि तो म्हणजे पगार पाणी. बघा मित्रांनो, कसं आहे, आपण सगळे जे कोणी आहोत, जे बँकिंग एक्झाम्स म्हणा किंवा गव्हर्नमेंट जॉबची प्रिपरेशन करणार आहोत, त्या मागचा सॅलरी हा नेक्स्ट पार्ट असतो. पहिला महत्त्वाचा पार्ट म्हणजे काय की मी सरकारी नोकर व्हायला पाहिजे. बरोबर की नाही विद्यार्थी मित्रांनो? तर पगार जर तुम्ही बघितलात तर ज्या प्रकारे मी सांगितलं की 12वी पास अटेंडंटला आत्ता यावर्षी नाबार्ड आणि RBIनी जी वॅकन्सी भरली आहे
त्यामध्ये स्टार्टिंग सॅलरी ही 30,000ची आहे. विचार करा, जर 30,000 12वी पासवाला जर स्टुडंट व्यवस्थितरित्या जर यशस्वीरित्या जर गाठलं यश, तर तो कुठपर्यंत पोहोचवेल. आणि या बँकिंग सेक्टरमध्ये सगळ्यात फास्ट ग्रोथ आहे. तर 30,000 सॅलरी अटेंडंटसाठी, क्लरिकलला 11th अप्रेझलच्या नुसार आता जी सॅलरी आहे हे 37,000 आणि प्रोबॅशनरी ऑफिसरला जी सॅलरी आहे हे 55,000च्या वर. तर मोठा असं समजा की 30,000पासून कुठलाही गव्हर्नमेंट जॉब हा स्टार्ट होतो. मिनिमम 30,000पासून स्टार्टिंग आहे. आणि जर SBI PO असाल तर विचारायचंच नाही, तुम्हाला 1,00,000 भरायची क्लास A CTला सॅलरी आहे. विद्यार्थी मित्रांनो, जिथून तुम्ही स्टार्ट करता विद्यार्थी मित्रांनो, 21व्या वर्षी म्हणा 18व्या वर्षी तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी 30,000 आहे. आणि तुमचं जर रिटायरमेंट आहे त्यामध्ये सॅलरी किती होऊ शकते तुम्ही अंदाज पण घेऊ शकणार नाही. आणि गव्हर्नमेंट जॉब हा फक्त सॅलरीवर डिपेंडंट नाही विद्यार्थी मित्रांनो. असे बरेच पर्क्स आहेत ज्यामध्ये न्यूजपेपरपासून तर पेट्रोलपासून तर HRA म्हणतो आपण, अशा बऱ्याच सुखसुविधा आहेत. एखादा शेतकऱ्याला जो लोन भेटतो त्या प्रकारचा तुम्ही जेव्हा बँकेमध्ये ॲज अ ऑफिसर व्हाल त्या इंटरेस्ट रेटला तुम्हाला लोन भेटणार विद्यार्थी मित्रांनो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आपल्या मुंबईमध्ये सर सगळ्यांचे घर नसतात, पण तुम्ही एकही असा मला बँकर दाखवा की ज्याचा घर नसेल, त्याला डेफिनेटली ती बँक जी इंटरेस्ट रेट देते ॲज कम्पेअर टू अदर हा खूप कमी असतो. ओके, सुविधा आहे. हा, सुविधाचा विचारच नाही करायचा, पण त्यासाठी मेहनत करायची आहे अगोदर सर. इझी नाही भेटणार ना. बरोबर, त्यासाठी प्रिपरेशन करावं लागेल. राईट, क्रायटेरिया फिल करावं लागेल. बरोबर, अभ्यास करावा लागेल, दिवसाची रात्र करावी लागेल. अगदी. आणि प्रयत्न करावे लागतील. म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक वेळेला सांगतोय की प्रयत्न करत राहा. प्रयत्न केलं तर तुम्हाला परमेश्वर भेटेलच. राईट. तर प्रयत्नार्थी परमेश्वर. मेहनत करा, सक्सेस तुमच्या पायाशी येईल. बरोबर सर, अगदी बरोबर. सर, हे बँक PO बद्दल तुम्ही मला सांगताय इंटरव्ह्यू, तर प्रत्येक सेक्टरमध्ये ते इंटरव्ह्यूची गरज नाही असं मी बोललो आता. म्हणजे क्लेरिकलसाठी इंटरव्ह्यूची गरज नाही, अटेंडंटला क्लरिकलला इंटरव्ह्यूची गरज नाही, पण PO साठी इंटरव्ह्यूची गरज आहे. मग त्यासाठी कशी प्रिपरेशन करावी लागते, म्हणजे काय असतं म्हणजे नक्की? बघा विद्यार्थी मित्रांनो, मी जो आता एक शब्द घेतलेला आणि सरांनी सुद्धा त्याचं उच्चारण केलं आणि परत त्याच क्वेश्चनवर आपण आलो, तो महत्त्वाचा असा आहे. कारण की असा बराच गैरसमज आहे विद्यार्थी मित्रांनो की ज्या काही इंटरव्ह्यू असतात गव्हर्नमेंटच्या यामध्ये मुलं फेल होतात. तर हा सगळ्यात महत्त्वाचा मिथ आहे मित्रांनो. असं कुठलाही स्टुडंट नाही, 100मधून 1% पण मला स्टुडंट तुम्ही दाखवा जो इंटरव्ह्यूमध्ये फेल होत असेल. ॲक्च्युली मी जसं क्रायटेरिया सांगितलं 20% to 80%, ह्या 20%मध्ये जर 100ची तुमची इंटरव्ह्यूचे मार्क असतील, तर जर तुम्ही पर्टिक्युलर इंटरव्ह्यूला जर माझ्यासारखं असं प्रेझेंट राहिलं म्हणजे तुम्हाला 40 मार्क जवळपास भेटले म्हणजे तुम्ही पास आहात. मी बऱ्याच इंटरव्ह्यू फेस केल्यात, त्यामुळे मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतोय. ॲक्च्युली 20 to 80%चा क्रायटेरिया असतो. जर तुम्ही मेन्स एक्झाम हे व्यवस्थित चांगल्या प्रकारे मार्क घेतलं तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. तर जर एखाद्याला इंग्रजी बोलता येत नसेल, एखादा ग्रामीण भागातला असेल, एखाद्याला व्यवस्थितरित्या बराच नॉलेज असून एक्सप्रेस करता येत नसेल, तरी सुद्धा तो मुलगा पास होऊ शकतो. का? कारण की त्यामध्ये फक्त मार्क्स असतात आणि मिनिमम जे मार्क्स आहेत, सिन्स की तुम्हाला सुद्धा माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो की यामध्ये अभ्यास भरपूर करावा लागतो आणि त्यामुळे मुलांचे 1-2 वर्ष निघून जातात. तर त्या पॅनलला सुद्धा माहिती असते की हा मुलगा इथपर्यंत पोहोचला, याचा अर्थच हा आहे की हा मुलगा खूप हुशार आहे आणि हा खरंच माझ्या जर बँकेत आला तर डेफिनेटली हा मला ग्रोथ माझ्या बँकेची करू शकेल आणि तो असेट म्हणून मला माझ्या बँकेमध्ये सोयीस्कर होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, इंटरव्ह्यूचा जो पॅनल असतो विद्यार्थी मित्रांनो, आपले जसे आई वडील असतात त्या प्रकारचे रिटायर्ड जे चेअरमॅन आहेत, जे डायरेक्टर आहेत, ते तुमच्या समोर असतात. प्रत्येक पॅनल मेंबरमध्ये मिनिमम 4 ते 5 सदस्य असतात. त्यामधून एक सदस्य फिमेल असते आणि बाकीचे मेल मेंबर असतात. माइट बी इट कॅन बी चेंज 2 to 3 ऑल्सो ऑन द सेम टाईम. आणि जेव्हा जेव्हा विद्यार्थी मित्रांनो ते क्वेश्चन विचारतात तुम्हाला, तर त्यांचं कन्सिडरेशन हा असतो की हा एवढा मेहनत करून आलेला आहे याच्या इथे, तर डेफिनेटली कुणीही असा विद्यार्थी आहे तो फेल होत नाही. त्याला जो मिनिमम मार्क्स असतात, सपोज 100 मार्काची असेल तर एक्झाम तुम्ही जर प्रेझेंट असलात, तुम्ही जर नाव गाव पत्ता फक्त सांगितलं तर तुम्हाला 40 मार्क भेटतील विद्यार्थी मित्रांनो. आणि पुढचे जर व्यवस्थितरित्या तुम्ही सेन्स की बँकिंगचे ऑफकोर्स इथपर्यंत पोहोचलात म्हणजे अभ्यास केलात तर 1-2 प्रश्न जर व्यवस्थितरित्या सांगितलं तुम्हाला चांगलेच मार्क पडणार. सगळ्यात महत्त्वाचा टप्पा यामध्ये तो आहे, तो म्हणजे मेन्स एक्झामला तुमचे मार्क चांगले असायला पाहिजे, तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही.
तर होपफुली मी तुमचा जो मिथ आहे की जे बरेच लोक जे जनरली कधी एक्झामला बसले नाही आहेत, ज्यांना माहिती सुद्धा नाही आहे की बाबा कोण एक्झाम कंडक्ट करतो, ते आपल्याला ज्ञान वाटतात. ज्ञान काय वाटतात आपल्याला, सांगतात काय की नाही बाबा तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये फेल होऊन जाल, तुम्ही इथं असं होऊन जाईल, तिथं लाचलुचपत्री पैसे द्यावे लागतात. तर हा सगळा गैरसमज आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या आजूबाजूला सुद्धा, तुमच्या रिलेटिव्समध्ये सुद्धा आजच्या डेटला असे बरेच विद्यार्थी आहेत जे बँकेमध्ये कार्यरत आहेत आणि ते सुद्धा गव्हर्नमेंट बँकेमध्ये. सर तुम्ही म्हणजे ज्या प्रकारे म्हणजे एवढं एनर्जेटिक बोलताय ना, म्हणजे मला असं वाटतं की आजच मी जॉब केला पाहिजे जाऊन बँकिंग सेक्टरमध्ये, असं मला वाटतं नक्की. कारण खरंच हे मला अगोदर तुम्ही भेटायला पाहिजे होता. यू आर द ग्रेट प्रोफेसर. तर आता माझा प्रश्न असा आहे ना की इंटरव्ह्यू पास झाला, सर्व झालं, म्हणजे कोणतेही क्लॅरिकल असेल किंवा आपलं पी ओ असेल, सिलेक्शन झाल्यानंतर जॉईनिंग किती दिवस असते? बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं स्टार्टिंगला मी सांगितलं की जो वेळापत्रक आहे, जो नोटिफिकेशन आहे, जो कॅलेंडर आहे, हा सपोज जर वर्ष स्टार्ट नंतर मार्च महिन्यात येतो, त्याच प्रकारे यांची जॉईनिंगसुद्धा बँकिंग असा एकमेव सेक्टर आहे जो सगळ्यात फास्ट तुम्हाला जॉईनिंग भेटेल. काही असा एक्झाम आहेत ज्या आज नोटिफिकेशन येईल आणि अवघ्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला 81,000ची सॅलरी भेटेल. त्या एक्झाम कुठल्या, तर अशा SBI PO, नाबार्ड, RBI हे लगेच्या लगे तुम्हाला रिझल्ट देतात. IBPS काय करतो, तर IBPS बऱ्याच एक्झाम कंडक्ट करत असल्यामुळे जो रिझल्ट येतो तो प्रत्येक वर्षी, जर ह्या वर्षीच्या जेवढ्या काही एक्झाम असतील 2024च्या, तर 1 एप्रिल 2025ला तुम्हाला रिझल्ट भेटेल. त्यामध्ये तुम्हाला माहिती पडेल की तुम्हाला कुठली बँक ऑफ झाली आहे, म्हणजे तुम्ही कुठल्या बँकेमध्ये जॉब कराल. त्यानंतर तुमची जी जॉईनिंग आहे लगेच 10-15 दिवसामध्ये तुमची जॉईनिंग येईल. म्हणजे जर एप्रिलमध्ये तुम्हाला कळून चुकलं की बाबा तुम्ही सिलेक्टेड झालात, तर मे महिन्यामध्ये तुमचे परत एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि जॉईनिंग प्रोसेस होणार. म्हणजे मोठं असं समजा की जून महिन्यापर्यंत तुम्हाला जॉईनिंग होईल कुठल्याही बँकिंग एक्झामची. आता जर सुरुवात झाली तर अवघ्या वर्षामध्ये तुम्हाला जॉब लागेल. ओके. आता जॉईनिंग तुम्ही बोलला सर याच्यामध्ये की होणार, ठीक आहे, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की जॉईनिंग जून महिन्यात, म्हणजे जून महिन्यामध्ये तुम्ही असं म्हणजे अप्रॉक्सिमेटली सांगताय की जून महिना हा कालावधी असतो. ज्या प्रकारे IBPS कॅलेंडर देतो त्याच प्रकारे प्रत्येक वर्षी 1 एप्रिलला तो रिझल्ट डिस्प्ले करतो आणि त्यानंतर 2 ते 3 महिन्यामध्ये तुमची जॉईनिंग प्रोसेस कंप्लीट होते. तुम्ही डायरेक्ट जॉबला रुजू व्हाल. त्यामध्ये तुमचा ट्रेनिंग पिरियड पण ॲड होतो. जसं तुम्ही जॉबला लागलात ज्या बँकेमध्ये, फॉर एक्झाम्पल सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे जर तुम्ही प्रोबॅशनरी ऑफिसर झालात तर तुम्हाला डायरेक्ट 15 दिवसाचे ट्रेनिंग भेटेल, ज्यामध्ये तुम्हाला 5 स्टार हॉटेल, त्याच्यानंतर ज्या काही सुखसुविधा आहेत ते सगळेच्या सगळे सुखसुविधा 15 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये भेटणार. म्हणजे लिटरली जी तुम्ही मेहनत घेताय ज्यासाठी, त्याचं फळ तुम्हाला तिथे फर्स्ट जॉईनिंगमध्येच कळून चुकेल. मित्रांनो बघा, ह्या व्हिडिओचं सांगण्यात तात्पर्य असं आहे ना की जसं सर बोलत आहेत सारखं की हे सगळं भेटणार, त्यासाठी मेहनत करावी लागणार. परत तिथंच गोष्ट येते आपली मेहनत. बरोबर, मेहनत करा, रिझल्ट तुमच्या जवळ येईल. राईट. तर सर जसं आता तुम्ही एवढं आपुलकीने बँकिंगबद्दल बोलताय, मुलाने बँकिंग सेक्टरच का चूज करावा ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बऱ्याच अशा गव्हर्नमेंट एक्झाम होतात, परंतु बँकिंग सेक्टर यासाठी कारण की सगळ्यात फास्ट प्रोसेस आहे. मी जसं सांगितलं, आता इवन दो काल परवा IDBI बँकेची एक्झामचा नोटिफिकेशन आलेला ऑगस्ट महिन्यामध्ये आणि लगेच डिसेंबर महिन्यामध्ये तुमची एक्झाम आहे आणि जॉईनिंग आहे जानेवारी महिन्यात. तर विचार करा, 4 ते 5 महिन्यामध्ये अशी कुठली अशी एक्झाम सांगून द्या मला की जी 5 महिन्यामध्ये पूर्ण प्रोसेस कंप्लीट करून 6व्या महिन्यात तुम्हाला जॉब देतो मित्रांनो. आणि त्यामुळे सगळ्यात जास्त अख्ख्या भारतामधले म्हणाल तरी चालेल, सगळ्यात जास्त जे स्टुडंट्स आहेत ती बँकिंगची प्रिपरेशन करतात. तर सर माझा आता म्हणजे असा शेवटचा प्रश्न म्हणा किंवा डिस्कशनमध्ये उत्तर हवं मला. आता येणाऱ्या काळामध्ये काही एक्झाम्स येणार आहेत का किंवा काही फॉर्म्स वगैरे निघणार आहेत का, त्याबद्दल काय सांगाल? हो नक्की ना सर. आता वर्ष अखेर जर आपण बघितलं, डिसेंबर चालू आहे आणि बऱ्याच अशा सुवर्णसंधी आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची सुवर्णसंधी म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 2024ला वॅकन्सी असिस्टंटची भरलेली नाही आहे, ती आता लगेच येणार जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये. आणि ज्या डेडलाईन्स आहेत जे SBIने दिलेल्या आहे, त्यामध्ये क्लरिकलच्या मी तुम्हाला जसं सांगितलं की 8,000 वॅकन्सी, IBPS PO SBI POच्या 2 ते 2,500 वॅकन्सी, ह्या तुम्हाला 2025च्या जानेवारी महिन्यामध्ये डेफिनेटली एक्सपेक्टेड दिसणार.
सर जसं आता तुम्ही खूप आपल्या भरपूर प्रश्नाची उत्तर तुम्ही दिलेली आहेत आणि मला वाटतं प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर तुम्ही त्यांना दिलेले आहेत. आता असा एक प्रश्न असा पण येतो ना की गरीब मुलं आपल्या भारत देशात भरपूर आहेत, महाराष्ट्रात पण आहेत, ज्यांना ही करण्याची इच्छा तर भरपूर आहे पण काही पैशांमुळे ती लोक फॉर्म भरत नाहीत आणि त्यामुळे त्यांना बँकिंग सेक्टरमध्ये जॉईन करायचं असतं आणि पैशा अभावी त्या गोष्टी होत नाहीत, सक्सेस होत नाहीत. तर त्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? नक्की साईनाथ सर, यामध्ये जो कोणी गरजू मुलगा असेल तर त्याला आता थांबायचंच नाही आहे. कारण की शासनाच्या मार्फत अशा बऱ्याच स्कीम आहेत ज्यामध्ये नुसतं शिक्षण नाही तर एक्झामचा फॉर्म, राहण्याची सुखसुविधा आणि अख्खा पूर्ण अभ्यासक्रम शिकवण्यासाठी जी काही क्लासेसची गरज आहे ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटेल. आणि त्या अशा कुठल्या स्कीम आहेत तर फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी नाही तर जनरल स्टुडंटसाठी सुद्धा ह्या अशा सुखसुविधा आहेत. काही मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बार्टी, बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पुण्याची जी संस्था आहे, हे फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन ट्रेनिंग हे ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकारे त्या विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांसाठी एक एंट्रन्सच्या मार्फत घेतली जाते. त्यानंतर TRTI या नावाने सुद्धा, त्यानंतर सारथी या नावाने सुद्धा अशा बऱ्याच स्कीम्स चालवल्या जातात ज्यामध्ये मुलाला बँकिंग सेक्टरसाठी 10,000 रुपये स्टायफंड प्रत्येक महिना 6 महिना भेटेल. त्यामध्ये त्याला राहण्याची, जर तो दुसऱ्या गावाचा असेल आणि त्याची जर क्लासेस दुसऱ्या गावी असतील तर राहण्याची सुखसुविधा त्याला भेटेल आणि 10,000 रुपये स्टायफंड. त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये एखादा जर तुम्हाला फॉर्मसुद्धा जर भरायचा असेल तर त्या संस्थेमार्फत तुम्ही भरू शकता. एवढी सवलत दिलेली आहे. आणि साईनाथ सरांच्या थ्रू तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, फक्त तुमच्यासाठीच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा तुमचा जो कोणी मित्र असेल त्यालासुद्धा, जर तो खरंच अभ्यास करायची त्याची जर इच्छा असेल आणि तो फक्त पैशामुळे जर हुकत असेल तर ही जी व्हिडिओ आहे साईनाथ सरांची तुम्ही सगळ्यांना फॉरवर्ड करा. आणि हे जे काही मी नाव सांगितले आहे हे सगळ्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा चालू आहे. असं काही नाही आहे की फक्त मागासवर्गीयांसाठीच ही सुविधा आहे, तर सगळ्यांसाठी सुविधा आहे. मेरिटोरियस स्टुडंट एक एंट्रन्स एक्झाम घेतली जाईल. 500 विद्यार्थी जर फॉर्म भरतील तर डेफिनेटली सगळ्यांचं सिलेक्शन होईल. कारण की ही यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पैसे द्यायची गरज नाही, फक्त फॉर्म भरायचा आहे. परत सर माझा याच्यावरती एक प्रश्न आहे. तुम्ही जे फॉर्म बोललात की जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांसाठी म्हणजे एवढ्या सुविधा आहेत, माहिती नाही आहे, जागरूक नाही आहे, अगदी आपल्याला जागरूक करायचं आहे. अगदी. पण हे फॉर्म अवेलेबल कुठे होतील? याची कोणती साईट वगैरे आहे का? साईट म्हणजे आता सध्याच्या स्थितीमध्ये फक्त 2च वर्ड तुम्ही टाईप करा. पहिला वर्ड म्हणजे बार्टी, BARTI आणि दुसरा वर्ड म्हणजे TRTI आणि तिसरा वर्ड म्हणजे सारथी. ह्या 3 स्कीम्स सध्याच्या स्टेजमध्ये मागच्या 2 ते 3 वर्षापासून कंटिन्युअस चालू आहेत आणि हजारो विद्यार्थ्यांना यांचा लाभ झालेला आहे. सर खरंच तुम्ही खूप आपुलकीने माझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे दिली आहे जी प्रत्येक मुलाच्या मनातली होती आणि त्याचं खरंच त्यांना लाभ सुद्धा होणार आहे त्या प्रश्नांच्या उत्तरांचा. तर आता जाता एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या अकॅडमीबद्दल जो तुम्ही उल्लेख केला होता स्टार्टिंगला की तुमची पेज अकॅडमी आहे विरारमध्ये, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? बरं विद्यार्थी मित्रांनो, सरांनी जसं सांगितलं, मी पेज अकॅडमी नावाने इथे विरार, वसई, नालासोपारा या भागामध्ये क्लासेस ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे सगळ्या प्रकारचा गायडन्स देतोय. फक्त बँकिंगच नाही तर जर तुम्हाला एक मोठा अधिकारी UPSC IAS ऑफिसर व्हायचं असेल किंवा MPSC, बँकिंग, SSC, रेल्वे या एक्झामची प्रिपरेशन करायची असेल किंवा स्टेटच्या ज्या काही एक्झाम्स आहेत ज्यामध्ये तलाठी आलं, ग्रामसेवक आलं, पोस्ट ऑफिसचा क्लर्क आलं आणि मंत्रालयामध्ये लिपिक क्लर्क आलं, पोलीस भरती आलं, या सगळ्यांची एक्झामचा मार्गदर्शन मी करतोय. मी इथे विरारला स्टेशनच्या अगदी बाजूला आहे. तर असं नाही आहे की तुम्ही जर एखाद्या इन्क्वायरीला आलात तर तुम्हाला पैसे घेतले जाईल, असं काही नाही. व्यवस्थितरित्या तुम्हाला मार्गदर्शन दिलं जाईल. तर मंडळी, जसं सरांनी त्यांच्याबद्दल सांगितलंय, त्यांच्या अकॅडमीबद्दल सांगितलंय, पेज अकॅडमी नावाने त्यांचं इन्स्टिट्यूट आहे विरारमध्ये स्टेशनच्या बाजूला. मी ॲड्रेस आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल. तुम्ही त्यांच्या इन्स्टिट्यूटला भेट देऊ शकता. ते तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ऑफलाईन सुद्धा मार्गदर्शन करतील. आणि जर तुम्हाला ऑनलाईन मार्गदर्शन हवं असेल तर त्यासाठी मी कॉन्टॅक्ट नंबर पण त्यांचा मेन्शन करेल डिस्क्रिप्शनमध्ये. तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉल करा आणि त्यांची टीम तुम्हाला नक्कीच ह्या बाबतीमध्ये खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करेल. तर सर तुम्ही खूप वेळात वेळ काढून आम्हाला आपला हा एकदम मौल्यवान वेळ दिला, त्याबद्दल खरंच आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. त्याबद्दल खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद.
नाही साईनाथ सर, तुम्ही मला वेळ दिलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद. महत्त्वाचं म्हणजे आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा जर व्हिडिओ पोहोचेल तर आम्ही त्यांचे ऋणी असणार आहोत की कुठे नाही कुठे आमचा हा जो काही वेळ आहे, जो महत्त्वाचा वेळ त्यांच्या कामासाठी लागलेला आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू applause each and every candidate whosoever watching this broadcast. First of all, give the thumbs up for Sainath sir. Click the button subscribe for another video. Hit the bell icon. विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार मंडळी, तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. thank you so much guys.